नमस्कार. आजची पत्रकार परिषद ही चित्रपटाच्या प्रचारासाठी नाही, तर ती स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाजूने आम्ही जो काही अभियोग लढत आहोत त्याबद्दल आहे. सावरकर हे नाव सगळ्यांना चिरपरिचित आहे. ते त्यांच्या क्रांतिकार्यामुळे, याच क्रांतिकार्यामुळे त्यांना 2 जन्मठेपेंची शिक्षा झाली होती आणि भारतापासून दूर त्यांना अंदमानमध्ये पाठवलं होतं. एखाद्या बंदिवानाला जे प्राथमिक अधिकार असतात तेही त्यांना नाकारले गेले. उलट चोर दरोडेखोरांना जी शिक्षा देण्यात येते कठोरतम, त्या शिक्षा त्यांना देण्यात आल्या. म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिशांनी सावरकरांना रीतसर छळलं होतं. अर्थात सावरकर बॅरिस्टर होते, जरी त्यांना सनद नाकारली गेली तरी. त्यामुळे कायद्याची बाब ही त्यांनी चांगल्या पद्धतीने जाणली आणि त्या दृष्टिकोनातनं त्यांनी आवेदनपत्र पाठवलेली आहे. ते आवेदनपत्रात असं म्हणतात की केवळ माझी नाही, तर तुम्ही इतर बंदिवानांची सुटका केली तर त्यांच्या सुटकेत मला माझ्या सुटकेचा आनंद मिळेल. अशा प्रकारची कूटनीती करून सावरकरांनी इतर क्रांतिकारकांची तिथून सोडवणूक केलेली आहे. त्याच्यानंतर अनेक लोक आक्षेप घेतात, आरोप करतात की सावरकरांनी पेन्शन घेतलं. मुळात त्या गोष्टीला पेन्शन म्हणत नाहीत, त्या गोष्टीला निर्वाह भत्ता असं म्हणतात. सावरकरांना 1924 ते 1929 सालपर्यंत हा भत्ता दिलाच नव्हता. त्यांनी ज्या वेळेला आवेदन केलं त्यावेळेला त्यांना निर्वाह भत्ता सुरू झाला, तोही इतर क्रांतिकारकांच्या तुलनेत फार कमी होता, ₹60 महिना. तर अशा प्रकारे हे सतत अन्याय करत राहिलेले आहेत ब्रिटिश शासन त्यांच्यावर. आणि या गोष्टींचा भांडवल करून त्यांचे विरोधक जे आहेत ते नेहमी सावरकरांना दूषण देत असतात, अपप्रचार करत असतात. त्यातलाच एक भाग म्हणजे सावरकरांचं हिंदुत्व. वास्तविक सावरकरांचं हिंदुत्व म्हणजे हिंदूंचे एकत्व आणि त्यांच्या राजकीय अधिकाराचं संरक्षण, ज्याच्यात कुठल्याही धर्माचा द्वेष नाहीये. सगळ्यांना समसमान वागणूक द्या असं सावरकर म्हणाले होते. परंतु मागच्या वर्षी काँग्रेसचे खासदार श्रीयुत राहुल गांधी हे ब्रिटनमध्ये गेले होते मार्च महिन्यात, आणि त्या मार्च महिन्यात त्यांनी सावरकरांच्या हिंदुत्वाचं अत्यंत चुकीचं विश्लेषण तिथल्या बसलेल्या मंडळींना सांगितलं. राहुल गांधी म्हणाले की सावरकरांनी त्यांच्या पुस्तकात असं लिहून ठेवलेलं आहे की ते स्वतः आणि त्यांचे 5-6 मित्र मिळून हे एका मुसलमान व्यक्तीला मारहाण करत होते आणि जे बघून सावरकरांना आनंद होत होता. वास्तविक बघता ही घटना कधी घडलेली नाहीये. सावरकरांनी त्यांच्या चरित्रात त्याचा उल्लेखही केलेला नाही. जी घटनाच नाही तर उल्लेख करण्याचा प्रश्नच येत नाही. आणि म्हणून त्या विरोधात हे जे अत्यंत धादांत खोटं विधान श्रीयुत राहुल गांधी यांनी केलं, त्याच्या विरोधात आम्ही न्यायालयाकडे धाव घेतली. मागच्या वर्षी आम्ही तिकडे तक्रार दाखल केलेली आहे पुण्यात शिवाजीनगर कोर्टात, कोर्ट क्रमांक 4 मध्ये. आणि त्या दिवसापासून ती हळूहळू पुढे सरकते. आत्ता तपास जो आहे तो कलम 202 अंतर्गत पोलिसांकडे आहे आणि आम्हाला असं लक्षात आलं की त्या बाबतीत थोडी दिरंगाई होते आहे. तर ही दिरंगाई नक्की का होते आहे? पोलिसांवर कोणाचा दबाव आहे का जे पुरावे पोलीस तपासत आहेत ते पुरावे ज्यांच्याकडे आहेत, जसं की YouTube वाहिनी आहे, ते द्यायला टाळमटाळ करतायत? हे मला माहित नाही. हा प्रश्न आहे माझ्या पुढे की एवढी दिरंगाई का होते आहे. वास्तविक पाहता तपास लवकर व्हावा अशी माझी इच्छा आहे. कारण का जर तपास लवकर झाला, सावरकरांना न्याय मिळाला, तर हे जे सगळे आरोप त्यांच्यावर होत आहेत हे आरोप करणाऱ्यांची तोंड बंद होतील. त्याच्यामुळे मला न्याय हवा आहे लवकर. केसची जी तांत्रिक बाजू आहे ती माझे वकील आपल्याला आता इथून पुढे समजावून सांगतील. नमस्कार, मी ॲडव्होकेट कोल्हटकर. सत्तेकीजींनी आणि डॉक्टर साहेबांनी आता आपल्याला पार्श्वभूमी सांगितली, मी त्यामुळे आपला वेळ घेत नाही. आपण न्यायालयामध्ये दावा दाखल करून साधारणपणे 1 वर्ष झाले. 1 वर्षामध्ये प्रगती फक्त अशी आहे की कंप्लेनंट तक्रारदारांचं स्टेटमेंट आणि त्यांच्या 2 साक्षीदारांचं स्टेटमेंट एवढंच फक्त झालेलं आहे. साधारणपणे वर्षाचा कालावधी उलटून गेलेला आहे. यामध्ये आता 202 CRPC अन्वये पोलिसांकडे हा तपास म्हणजे तांत्रिक बाबींचा देण्यात आलेला आहे. पोलीस आता YouTube या विषयावर खोलात जाऊन तपास करत आहेत. खरं तर YouTubeची जी लिंक आहे, YouTubeच्या बाबतचे सर्व पुरावे हे आम्ही इंडियन एव्हिडन्स ऍक्ट
इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी ऍक्ट अन्वये सर्टिफिकेट अन्वये आम्ही दाखल केलेलं आहे. म्हणजे शपथपत्र दाखल करून त्या बाबीचा पुरावा किंवा त्या बाबीची काय जे काय तपासणी हे पोलीस का करतात हा एक भाग आलाही ना. म्हणजे ह्याबाबत आम्ही काय सांगू शकत नाही. हा भाग थोडासा तुमच्या मार्फत जर त्यांचे जे कोण वरिष्ठ आहेत किंवा जो काही विभाग आहे या विभागाने आपल्या कनिष्ठांना विचारावं की नेमकं चाललंय काय. आता याच्यामध्ये थोडस असं दिसून येतंय की विरोधी म्हणजे ज्यांच्या विरुद्ध सात्यकी सावरकरांनी केस केलेली आहे या व्यक्तीचं वलय बघता पोलीस सरळ सरळ याच्या टाळाटाळ करतात. कारण फक्त युट्यूबच्या तपासावर ही केस अवलंबून नाहीये, तर आम्ही ह्या बरोबरीनं वर्तमानपत्राची कात्रणही दिली की जी उपलब्ध आहे. आता याच्यामध्ये याला प्रथमदर्शनी तपास असं म्हटलं जातं, पण हाच न्याय साधारणपणे जे खूप भारतातले किंवा आपण महाराष्ट्रातले किंवा आता आपण फक्त पुण्यापुरतं बोलूया, पुण्यामध्ये 6,500 कैदी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. याबाबत अशा प्रकारचा तपास सखोल केल्याचं मला काय आठवत नाही. 5-5, 7-7 वर्ष आरोपी जेलमध्ये आहेत, यांच्याबाबतचा तपास नाही किंवा यांच्याबाबत अशा प्रकारची काळजी घेण्यात आलेली नाही या आरोपींची. त्यामुळं थोडस इथं पक्षकारांना असा संशय येतो की ही व्यक्ती ज्या विरुद्ध आपण ही दावा दाखल केलेला आहे या व्यक्तीच्या प्रभावामुळे या यंत्रणा सर्व थोडस ह्याच्या टाळाटाळ करतात हा संशय येतो. आता याबाबत कालच मेहरबान न्यायालयाने एक आदेश दिलेला आहे. यामध्ये साधारणपणे मे अंत म्हणजे 27 मे पर्यंत मेहरबान न्यायालयाने यांना वेळ दिलेला आहे युट्यूबच्या बाबत तपास करायला. साधारणपणे जानेवारी महिन्यामध्ये हा तपास पोलिसांकडे गेला, पण आजपर्यंत याच्यामध्ये काही केले नाही. कारण त्यांनी अशी दिलीत की आम्हाला युट्यूब कडून माहिती पाहिजे, पण तेच एक घिसपिट कारण आहे आणि मेहरबान न्यायालयाने त्यांना वेळ दिलेला आहे मे पर्यंतचा. अशा याच्यात जसं आता डॉक्टर साहेबांनी आपल्याला सांगितलं की जस्टिस डिलेड जस्टिस डिनाईड हा एक भाग येतो. आणि मी आता थोडंसं माझं कन्क्लूड करतो. यामध्ये आपण अनेकांनी वाचलं असेल बघा, पुस्तक आहे ॲनिमल फार्म, त्याच्यामध्ये दिले बघा ऑल आर इक्वल सम आर मोर इक्वल. म्हणजे आपण सगळे समान आहोत पण आपल्यापेक्षा काही समान अजून वरती आहे असा थोडासा संशय आलेला असल्यामुळं पक्षकारांना या दाव्यामध्ये थोडस खात्री वाटेनाशी होती. त्याच्यामुळे त्यांच्यावर आज ही वेळ आली की आपल्या मार्फत त्यांना हा प्रश्न मांडायचा आहे, न्याय मिळावा एवढीच फक्त त्यांची इच्छा. आपल्यापैकी कुणाला काही प्रश्न असतील तर आपण ते आता घेऊ शकतो. हा विश्रामबाग पोलीस स्टेशन आणि सर आपण विचार म्हणून सांगतो, याआधी त्यांना शोकॉज नोटीस काढलेली आहे. याच न्यायालयाने शोकॉज नोटीस काढली. शोकॉजला त्यांनी उत्तर न देता मुदतवाढ मागितली आणि न्यायालयाने ती त्यांना ग्रांट केली. राहुल गांधींनी जे वक्तव्य केलेलं आहे की सावरकरांच्या हिंदुत्वाबाबत त्यांनी जी घटना सांगितलेली आहे ती धादांत खोटी आहे. अशी घटना कधीही त्यांच्या आयुष्यात घडलेली नाही. त्यांनी या प्रसंगाचं वर्णन त्यांनी लिहिलेल्या पुस्तकात केलेलं नाही. त्यामुळे सावरकरांच्या नावे असं खोटं पसरून समाजामध्ये द्वेषभाव निर्माण करण्याचं कारस्थान रचलं जाते आणि सावरकर मॉब लिंचिंग करायचे का काय अशी त्यांची प्रतिमा करून जी प्रतिमा चांगली आहे समाज मनात ती डागाळण्याचं काम विरोधक करत आहेत. त्यामुळे आम्ही न्यायालयात धाव घेतली आणि माझी अपेक्षा एवढीच आहे की ज्या कायद्याअंतर्गत आम्हाला न्याय मिळण्याची अपेक्षा आहे त्या तरतुदीनुसार जी काय शिक्षा न्यायालय देईल ती आम्ही शिरोधार्य मानू. आता पोलिसांकडेच हा तपास होता. न्यायालयाने आदेश दिल्याप्रमाणे पोलिसांनीच याला मुदतवाढ घेतलेली आहे. त्यामुळे मला असा प्रश्न पडतोय, हा प्रश्न खरं तर मलाच पडतोय की मुदतवाढ मिळून सुद्धा म्हणजे आम्ही जानेवारी महिन्यात पोलिसांना आदेश दिले होते पुढच्या तपासणीचे, तर ही तपासणी अजूनही पूर्ण झालेली नाही. तर एकतर यूट्यूबकडनं डिले होतोय किंवा
पोलीस काय टाळाटाळ करतायत किंवा त्यांची काही इच्छा नाहीये हा प्रश्न मला पडतोय की इतका वेळ का लागतोय. खरं तर एकदम प्रथमदर्शनी पुरावा देण्यात तशी काही अडचण नाही. व्हेरीफाईड लिंक आहे, आम्ही ते न्यायालयात सादर केलेली आहे, सगळे पुरावे आम्ही दिलेले आहेत. पण याच्या पुढे का वेळ लागतोय हेच मला उत्तर हवं. मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांना काय आवाहन सरकारपैकी गृहमंत्र्यांना नाही, ही केस ही डिफेमेशनची केस आहे. त्याच्यामुळे वंशज या नात्याने मी कुणालाही आजपर्यंत आवाहन केलं नाही, कुठल्याही राजकीय नेत्याकडे गेलेलो नाही. याच्या पुढे देखील मी कुठल्याही राजकीय नेत्याकडे पक्षाकडे जाणार नाही. जे कोण सावरकर प्रेमी स्वतःहून जोडले जातील त्यांचं स्वागत आहे आणि मला 100% खात्री आहे की मला जे काही सहाय्य मिळू शकतं ते निश्चितपणे मला भविष्यात मिळेल आणि आम्ही यशस्वी होऊ. प्रश्न असा आहे की त्यांचा की गृहमंत्र्यांना तुम्ही बोलणार का, कारण की आता तुमचा आरोप पोलीसवर आहे की पोलीस राजकीय नेते नाही, पण गृहमंत्री असं होम मिनिस्टर विल अप्रोच. मी थेट अप्रोच होणार नाही. मी तुमच्या माध्यमातून हा प्रश्न विचारू इच्छितो की हा डिले जो आहे किंवा ही जी चालढकल चालू आहे ती का आहे ती मला कळली पाहिजे. ही चालढकल तुम्ही म्हणता की पोलिसांकडून चालली, पण सत्तेत आता सरकार तर तुमचे विचार असते, त्यांचे संपर्क मला माहिती नाही कोणाकडनं चालढकल होते, ती का होते हे मला माहिती नाही. एकतर ती युट्यूब रिस्पॉन्स देत नाही, त्यांना किती लिंक व्हेरीफाईड नाही का पोलिसांनी अजून विचारणा केलेली नाही. कारण न्यायालयात त्यांनी देताना असं सांगितलं की आम्ही वारंवार फॉलोअप घेतला युट्यूबकडे, पण त्यांचं काही उत्तर आलेलं नाही. त्याच्यामुळे मला निश्चित काय माहिती नाही. जोपर्यंत मला खात्री नाही तोपर्यंत मी कुठल्याही मंत्र्याकडे किंवा कुठल्याही नेत्याकडे मी स्वतःहून जाणार नाही. त्याच्यामध्ये न्यायालय हे न्यायालयामध्ये येणारे पुरावे, साक्षी पुरावे बघणार. जे पुरावे आम्ही दाखल केले त्याची शाश्वती किंवा खात्री करण्यासाठी ते पोलिसांकडे आहे. आपण म्हणाला ते बरोबर आहे, न्यायालयाने स्वतः पुढाकार घेऊन याबाबत विचारावं. पण थोडस आम्ही पिटिशनर असल्यामुळे आम्ही न्यायालयाला हा भाग विचारू शकत नाही की तुम्ही हे का करता. म्हणजे सुमोटो न्यायालयाने हे करणं गरजेचं अपेक्षित आहे. आपण म्हणतो ते एकदम बरोबर आहे. फक्त त्यात आम्ही याचिका करू शकतो, म्हणजे आम्ही विनंती कोर्टाला करू शकतो, पण शेवटी ते कोर्टाचं डिस्क्रिप्शन की काय करायचं. धन्यवाद.